माझे हृदय खूप घाबरले होते. पासपोर्ट घरी विसरल्याचे सांगून माझ्या मुलाने मला विमानतळावर सोडले होते. 4 तास होऊन गेले होते. ना मी या शहरात कोणाला ओळखत होते, ना माझा फोन होता. एक सिक्युरिटी गार्ड पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहत होता. जेव्हा रात्र झाली तेव्हा तो सिक्युरिटी गार्ड माझ्याकडे आला आणि माझ्याशी काहीतरी विचित्र बोलला, जे ऐकून माझे डोळे भरून आले. आज खूप दिवसांनी मी ती व्यक्ती पाहते जिला पाहण्यासाठी माझे डोळे आसुसले होते, ज्यासाठी माझ्या डोळ्यांना आजही आराम मिळतो. तो आज या अवस्थेत माझ्या समोर असेल मी याचा विचारही करू शकत नव्हते. तो माझ्या हृदयाचा तुकडा होता, ज्याला मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत दिले होते आणि ज्याने मला या जगात एकटे सोडले होते. आज तो माझ्या समोर उभा होता. तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा मुलगा होता, ज्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी समर्पित केले होते. जुने फाटलेले कपडे आणि विस्कटलेले केस पाहून मन फुटल्यासारखं झालं. मी अक्षयला विचारले, हे काय आहे? तो म्हणाला, आई मला माफ कर. मी तुझ्याशी जे केले त्याबद्दल माझ्या निष्काळजीपणाचा हा परिणाम आहे. कदाचित देवाने मला त्यासाठी शिक्षा केली असेल. माझ्यासाठी मला माफ कर आणि माझ्याकडे परत ये. तुला माहीत आहे, ज्या मुलीसाठी मी तुला सोडले होते ती माझ्याकडून सर्व काही चोरून कुठेतरी निघून गेली होती. मला खूप लाज वाटते, कारण मी तुझ्याशी जे केले आहे ते क्वचितच कोणी मुलाने आपल्या आईशी केले असेल. आई प्लीज, देवाच्या फायद्यासाठी मला माफ कर. मी 2 पावले मागे गेल्यावर तो गुडघ्यावर बसला आणि माझ्या पायाला हात लावू लागला आणि म्हणाला, मला पुन्हा तुझ्या पंखाखाली घे. मी कुठेच नाही. माझ्याकडे काही नाही. मी 3 दिवस अन्नसुद्धा खाल्ले नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू खूप वाहत होते. पण मला फक्त त्याला हे जाणवायचे होते की कदाचित त्याने माझ्याशी काय केले हे त्यालाही कळेल. मी विसरू शकत नाही की एके रात्री जेव्हा कुत्र्यांनी माझा पाठलाग केला आणि मला वाचवायला कोणीही नव्हते, मला त्याला थोडंसं वाटावं असं वाटत होतं. तो सतत रडत होता आणि क्षणभर वाटलं की त्याला उचलून मिठी मारावी, पण मी जरा घाबरले होते. मी त्याच्याकडे पाठ फिरवली, कारण त्याने माझ्याशी जे काही केले त्याबद्दल मी त्याला कधीच माफ करू शकत नाही. पण माझ्या आत आईचं हृदय होतं. त्यावेळी नाराजी होती. ती कदाचित संपली असेल, पण मी पाठ फिरवताच तो गुडघ्यावर बसून उभा राहिला आणि मग मला आठवते, जेव्हा मुकेशने मला विमानतळावरून त्याच्या घरी आणले होते आणि त्याला प्रेमाने माझ्या कथा सर्व ऐकायचे होते. म्हणून मी त्याला सर्व सत्य सांगितले. मला ते सगळं पुन्हा आठवायला लागलं. मुकेशला माझी गोष्ट सांगताना मला ते सर्व पुन्हा आठवू लागले. माझे नाव राधिका आहे आणि मी हरियाणातील एका छोट्या गावात राहत होते, जिथे माझे स्वतःचे घर होते. मी सुमारे 65 वर्षाची आहे. माझ्या पतीचे निधन झाले होते आणि मला एकुलता एक मुलगा होता, ज्याच्यावर माझे खूप प्रेम होते. गावात आमचीही काही जमीन होती. तिथे मी शेती करायचे. माझा नवरा माझ्या अखत्यारीत नाही असे मी कधीच जाणवू दिले नाही. मी नेहमी खंबीर असायचे, पण काळाने मला इतकं बदलून टाकलं आहे की आज मी अशा अवस्थेत आहे जिथे मला घर नाही. कुठे जाऊ, काय सांगू? इथे माझे कोणीही नातेवाईक नाहीत. अगदी हे शहर माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आणि अनोळखी आहे. मी इथे पहिल्यांदाच आले आहे. मी कल्पनाही करू शकत नाही की माझा स्वतःचा मुलगा, माझा एकुलता एक वारस माझ्याशी हे करू शकतो, ज्यासाठी मी दिवस आणि रात्र घालवली, ज्यासाठी मी सकाळ किंवा संध्याकाळ पाहिले नाही, जे माझ्या डोळ्यांना थंडावे देणारे होते. आज त्याने माझ्या डोळ्यात अश्रू दिले आहेत, जे कदाचित माझ्या आयुष्यात कधीही पुसले जाणार नाहीत. माणसांनी भरलेल्या या जगात माझे कोणीच नाही. जर तुम्ही मला तिथून आणले नसते तर कदाचित मी तिथेच बसून मेले असते, किंवा माझ्या मागे येणाऱ्या कुत्र्यांनी माझे तुकडे केले असते. मी सतत रडत होते. प्रिया आणि मुकेश दोघेही माझे ऐकून सतत रडत होते. मुकेश हा एक सिक्युरिटी गार्ड होता, जो विमानतळावर काम करत होता, आणि प्रिया त्याची पत्नी होती, जी लोकांच्या घरी काम करत होती. तिचे एक खोलीचे घर होते, पण तिला पूर्ण कुटुंब आहे याचा तिला आनंद होता. आणि माझ्याकडे काहीच नव्हते. माझा एकुलता एक मुलगा, ज्याला मी माझे रक्त प्यायला दिले, त्याने माझा विश्वासघात करून मला सोडले. आई मला सांग, तू इथे दिल्ली विमानतळावर काय करत होतीस आणि तू इथे कशी पोचलीस? मी तुला आई म्हणत आहे. मुकेश म्हणाला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि माझ्या जिभेला कुलूप लागल्यासारखे वाटत होते. मी काय सांगू? माझा मुलगा माझी सर्व कमाई आणि बचत घेऊन निघून गेला आणि मला एका अज्ञात शहरात, अज्ञात ठिकाणी सोडून गेला. मुकेशने माझ्या हातावर हात ठेवून माझे सांत्वन केले आणि हाताने माझे अश्रू पुसले. तो म्हणाला, आई, मीही तुझाच मुलगा आहे. तू माझ्यासाठी माझ्या आईसारखीच आहे आणि मला काही आक्षेप नाही. तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर आयुष्यभर माझ्यासोबत राहू शकतेस. मी माझा प्रेमळ हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले, बेटा, मी तुला सांगितले होते की मी हरियाणातील एका गावची आहे. आमची स्वतःची काहीच जमीन होती. अजून एक छोटंसं घर होतं. अक्षय लहान असताना माझ्या पतीचे निधन झाले आणि मी अक्षयला एकट्याने वाढवले. गावात आमचे काही नातेवाईकही होते, पण त्यांच्याही
त्यांच्याशी आमचे इतके घट्ट नाते नव्हते. नातेवाईकांच्या मर्यादेपर्यंतच संवाद होता. मी स्वतः माझ्या मुलाला शिकवण्यासाठी, त्याला लिहिण्यासाठी आणि त्याला चांगले जीवन देण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी खूप कष्ट केले, परंतु तो मला फसवून निघून गेला. माझ्या मुलाने नुकतेच BSc पूर्ण केले आहे आणि त्याने मला सांगितले की आई, आता गावात राहून शिक्षण घेऊ शकत नाही. आपण आपल्या गावातील जमिनी विकून दुसऱ्या शहरात जाऊ. आपण तिथे जाऊन एकत्र काम करू आणि मलाही नोकरी मिळेल. आधी मी माझ्या मुलाला नकार दिला. आम्ही ही जागा सोडणार नाही. आम्ही तिथे कसे जगू हे मला माहीत नाही. पण माझा मुलगा खूप जिद्दी होता आणि म्हणाला की आई, आम्ही आयुष्यभर इथे राहू शकत नाही. माझ्या आईने चांगले आयुष्य जगावे अशी माझी इच्छा आहे. माझ्या मुलाच्या प्रेमाने, बळजबरीने मी माझी सर्व जमीन विकली आणि माझ्याकडे फक्त काही घर उरले, जे माझ्या मुलाने आग्रह धरून विकले. इथे कोणाला परत यायचे आहे. मी माझ्या मुलाच्या आग्रहाला बळी पडून माझे घर विकून सर्व पैसे त्याला दिले. मग मी सामान बांधून हरियाणाला आले. माझ्या मुलाने मला इथे एका हॉटेलमध्ये 2 दिवस ठेवले होते आणि त्यानंतर मी म्हणाले, बेटा, आपण इथे इतके पैसे घेऊन कुठे जाऊ? तू मला कुठे आणलेस? हे घर नाही. माझा मुलगा मला सांगू लागला की आई, हे हॉटेल आहे. आपण इथे 2-3 दिवस राहू. त्यानंतर माझे बाहेरचे तिकीट आहे. आपण बाहेर जाऊ. मी माझ्या मुलाशी जास्त वाद घातला नाही, कारण मला त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. म्हणून मी सर्व काही त्याच्या हातात सोडले. मी म्हणाले, बेटा, हे बघ, माझ्या संपूर्ण आयुष्याची बचत आहे आणि हे तुझे भविष्य देखील आहे. तो म्हणाला, आई, काळजी करू नकोस. तू माझ्यावर विश्वास ठेव. मी पैसे अजिबात वाया घालवणार नाही. उद्या तुझा पासपोर्ट बनवायला घेऊन जाईन. त्याचा दृष्टिकोन काहीसा बदलला होता आणि मला वाटले की कदाचित तो थकला असेल. मी गप्प बसले आणि आम्ही झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर माझा मुलगा म्हणाला, आई, उठ, आम्हाला पासपोर्ट ऑफिसला जायचे आहे. तुझा पासपोर्ट बनवायचा आहे. आम्ही तिकडे गेलो. त्याने माझे वगैरे काही फोटो काढले आणि माझ्या मुलाने मला हॉटेलवर सोडले. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याची वाट पाहत राहिले, पण तो आला नाही. आधीच रात्र झाली होती आणि भुकेमुळे माझी प्रकृती अधिकच बिकट होत चालली होती, कारण मला हॉटेलमधून जेवण कसे मागवायचे हे माहीत नव्हते किंवा माझ्याकडे असा कोणताही मोबाईल नव्हता ज्याने मी माझ्या मुलाशी संवाद साधू शकेन. शुगरमुळे माझी प्रकृती ढासळू लागली आणि मला चक्कर येऊ लागली. पण माझा मुलगा अजून घरी परतला नव्हता. रात्रीचे 8-9 वाजले होते आणि माझी प्रकृती सतत खराब होत गेली. कदाचित त्याने मला या अनोळखी ठिकाणी सोडले असेल. मी बेशुद्ध कधी झाले हे मला माहीत नाही. सकाळी डोळे उघडले तर माझा मुलगा खोलीत बसला होता. तो म्हणाला, आई, तुला आज विमानतळावर जायचे आहे, हे माहीत नव्हते का? फ्लाईटला उशीर झाला तर आम्ही इथेच राहू आणि आमचे पैसेही वाया जातील. मी म्हणाले, बेटा, आधी माझी तब्येत विचार. तो म्हणाला, आई, तुला काय झालंय? त्याचा स्वर अगदी तिखट होता. जणू माझ्या हृदयावर सुऱ्या चालल्या होत्या. तो रात्रभर बेपत्ता होता आणि सकाळी त्याचे वागणे मला असह्य होत होते. पण तो काही असला तरी तो माझा मुलगा होता. मी म्हणाले, बेटा, रात्री माझी शुगर खूप कमी झाली. मी जेवले नाही, त्यामुळेच कदाचित मी बेशुद्ध झाले होते आणि आता माझे डोळे उघडले आहेत. माझा मुलगा दबक्या आवाजात म्हणाला, आई, तुझे बहाणे कधीच संपत नाही. तो जोरात दरवाजा बंद करून बाहेर गेला. त्याने माझ्यासाठी जेवण आणलं होतं. तेव्हा मी अन्न का खाल्ले नाही त्याने मला विचारलेही नाही. त्याची ही वृत्ती माझ्या मनाला खूप दुखावत होती. मी बसून विचार करत होते की हा माझा मुलगा आहे, ज्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य बलिदान दिले. अखेर त्याचे काय झाले? काही क्षणांनी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी माझ्या मुलासाठी सर्वस्वाचा त्याग केला हे मला असह्य वाटत होते, पण आज तो माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. मी हॉटेलच्या खोलीत एकटीच बसले होते. माझा मुलगा किती बदलला आहे या विचारात हरवले होते. काही वेळाने खोलीचा दरवाजा उघडून तो परत आला. त्याच्या हातात एक पॅकर होता. तो माझ्यासमोर फेकला आणि म्हणाला, हे अन्न आहे, खा आणि तुझ्या तब्येतीचे नाटक बंद कर. विमानतळावर पोचायचे आहे. त्याची ही वृत्ती मला त्रास देत होती. मी शांतपणे अन्न उचलले आणि काही चावे खाण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या हृदयाची स्थिती वेगळीच कथा सांगत होती. मी मनातल्या मनात देवाला प्रार्थना केली, हे देवा, माझ्या मुलाला सद्बुद्धी दे. हे सगळं नीट होत नाहीये. ही विचित्र भीती माझ्या मनात होती. माझ्या हृदयाच्या खोलातून आवाज येत होता की माझा मुलगा माझ्यापासून काहीतरी लपवत आहे, पण तरीही मी त्याच्याबरोबर जायला तयार होते. मी मनातल्या मनात देवाला प्रार्थना केली की काहीही झालं तरी प्रवासात माझ्याशी बोलण्याऐवजी तो त्याच्या मोबाईलमध्ये मग्न होता आणि माझ्या हृदयाचे ठोके सतत वाढत होते. मी घाबरलेल्या नजरेने माझ्या मुलाकडे पाहिले, पण काहीही न बोलता त्याने त्याचे सामान उचलले आणि निघून गेला. मी त्याला म्हणाले, बेटा, मला इथे सोडू नकोस. मी या जागेशी अपरिचित आहे आणि मला इथले काही माहीत नाही.
देवाखातर मला पण सोबत घे, तो म्हणू लागला. आई, मी माझा पासपोर्ट विसरलो आहे. तू इथे बस, मी काही वेळाने परत येतो. तुझ्या मुलावर विश्वास नाही का? मी शांतपणे त्याचा हात सोडला. त्याने माझ्या जवळ पडलेले सामान आणि त्याचे सामान उचलले. मला काही बोलायचे होते तेव्हा तो म्हणाला, आई, आता मला अडवू नकोस, मी काही वेळात परत येईल. मी म्हणाले, ठीक आहे बेटा, मी तुझी वाट पाहते. मी बेंचजवळ बसून राहिले आणि काही वेळातच तो माझ्या नजरेतून अदृश्य झाला. मी वाट पाहू लागले. विमानतळावरची गर्दी खूप वाढली होती आणि गर्दी पाहून मी खूप घाबरले होते. कधी मी उभी राहून पाहायची, कधी बसायची, पण माझा मुलगा आला नाही. 4 तास नंतर 5 आणि 6 तास झाले, पण तो परत आला नाही. माझी नजर त्या वाटेवर खिळली होती ज्यावर तो गेला होता. माझ्या मनात एक विचार आला की मी त्याला जाऊ देऊ नये. कदाचित माझ्याकडून चूक झाली असेल. मी स्वतःला शिव्या देऊ लागले. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. विमानतळ रिकामे होऊ लागले. तिथे फक्त एक सुरक्षा रक्षक उभा होता, जो सकाळपासून माझ्याकडे बघत होता. मी त्याची नजर टाळत होते. शेवटी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, आई, तुझा मुलगा अजून आला नाही? मी उत्तर दिले, बेटा, असे नाही, तो लवकरच पासपोर्ट घेऊन येईल. तो म्हणाला, आई, मी असे अनेक मुले पाहिले आहेत जे आपल्या आईला सोडून जातात. तुमचा मुलगा कदाचित परत येणार नाही. मी त्याच्या गालावर जोरात थप्पड मारली आणि म्हणाले, माझा मुलगा असा नाही, तो मला सोडू शकत नाही, तू खोटा आहेस. मी रडू लागले. विमानतळ बंद होती. भूक, तहान यामुळे मी थकून जात होते. मी रात्रभर रडत राहिले आणि माझा मुलगा सुखरूप परत येण्याची वाट पाहत राहिले. माझ्या हृदयात हजारो प्रकारची खडसाट जन्म घेत होती. माझा मुलगा कोणत्या अवस्थेत असेल, कुठे असेल, कुणास ठाऊक. सकाळी विमानतळ उघडल्यावर तोच सुरक्षा रक्षक पुन्हा माझ्याकडे आला आणि म्हणाला, आई, मी तुला सांगितले होते की तुझा मुलगा येणार नाही. मी त्याला रागाने म्हणाले की माझा मुलगा नक्की येईल, तू खोटं बोलतोस. मी गुडघ्यावर बसले आणि रडू लागले. तो माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, आई, तुझा मुलगा आला नाही तर मी तुला माझ्या घरी घेऊन जाईन. मी पण तुझ्या मुलासारखा आहे. तो सुरक्षा रक्षक त्याच्या कामात व्यस्त झाला आणि मी तिथेच बसून राहिले. विमानतळ व्यवस्थापनाला माझ्यावर संशय येऊ लागला आणि ते माझ्याकडे आले आणि प्रश्न विचारू लागले, पण माझ्याकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. इतक्यात तो सुरक्षा रक्षक आला. व्यवस्थापनाने त्यांना बोलावले आणि काही चर्चेनंतर त्यांनी मला तिथे बसण्याची परवानगी दिली. माझी नजर अजूनही त्याच वाटेवर खिळलेली होती ज्यावर माझा मुलगा गेला होता. तो सुरक्षा रक्षक काही वेळाने माझ्याकडे आला आणि चहा बिस्किटे घेऊन म्हणू लागला, आई, तू काही खाल्लेले नसावे, प्लीज काहीतरी खा. मी म्हणाले की तू माझ्या मागे का येत आहेस? आज माझा मुलगा येईल, मी त्याच्यासोबत जेवणार आहे. तो म्हणाला, आई, तुझा मुलगा नक्की येईल, पण न जेवता त्याची वाट कशी बघणार? तो माझ्या हृदयाला प्रेम देत होता. रडून रडून माझे डोळे सुजले होते, कारण मी रात्रभर रडले होते आणि सकाळपासून रडत होते. ती व्यक्ती माझ्याजवळ बसली आणि म्हणाली, आई, हा चहा घ्या, मी तुमच्या मुलाला बोलावतो. मी होकार दिला. सुरक्षा रक्षक बहाणा करून निघून गेला. मी नुकतीच 1-2 बिस्किटे खाल्ली होती जेव्हा तो परत आला आणि म्हणाला, आई, तुझा मुलगा एकदम बरा आहे आणि तो म्हणतोय की काही दिवसांनी मी तुला घ्यायला येईन. तो बाहेर गेला आहे. हे ऐकून माझ्या मनाचा बांध फुटणार होता. माझ्या मुलाने मला मुद्दाम विमानतळावर सोडले होते. काही वेळाने सगळ्यांची ड्युटी संपुष्टात आली आणि सगळा हल्ला निघून जाऊ लागला. काही वेळाने मला तो गार्डही दिसत नव्हता. कदाचित तो काही कामासाठी गेला असावा. विमानतळ व्यवस्थापनाने मला उचलून रस्त्यावर टाकले. मी इकडे तिकडे बघत या रस्त्याने चालायला लागले, कारण मला या क्षेत्राची अजिबात माहिती नव्हती. मी म्हातारी बाई होते आणि समजत नव्हते कुठे जायचे. वाटेत काही कुत्री माझ्या मागे लागली होती आणि मला पळता येत नव्हते. ते माझ्यावर झेपावणारच होते की अचानक मोटारसायकलचा प्रकाश माझ्यावर पडला आणि कुत्र्यांनी माझा पाठलाग करणे थांबवले. तो माणूस पुढे सरसावला. कुत्र्यांचा पाठलाग करत मला म्हणाला, आई, तू इथे आहेस? मला वाटलं तुझा मुलगा आला आणि तू गेली. आता तुलाही जखमा झाल्या आहेत. तो माझ्या जखमांकडे पाहत म्हणाला, आई, मी तुझ्या पुढे हात जोडतो. देवासाठी माझ्या घरी चल. मी सुद्धा तुमच्या मुलासारखा आहे आणि तुमचा मुलगा तुम्हाला न्यायला येताच मी तुम्हाला अडवणार नाही. कृपया माझ्यासोबत या. मी त्या भल्या माणसाची आज्ञा पाळली आणि तो मला दवाखान्यात घेऊन गेला. तिथे माझी पट्टी लावली आणि मग घरी फोन करून पत्नी प्रियाला सांगितले. प्रियाने आपल्या पतीचे फोनवरचे संभाषण ऐकले आणि लगेच तयार होऊन त्याची वाट बघू लागली. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा प्रियाने माझे छान स्वागत केले आणि म्हणाली, आई, तू आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. तुम्ही आमच्या घरात जसे तुम्ही तुमच्या मुलासोबत आहात असे समजा. त्यांनी माझ्या खोलीची व्यवस्था करायला सुरुवात केली. प्रियाने मला आराम करायला सांगितले, पण जणू माझ्या मनात वादळ उठले होते. मी माझ्या मुलाबद्दल विचार करत होते. तो मला कसा सोडेल? प्रियाने माझी अट देऊन मला मदत केली. तिने मला बेडवर बसवले आणि माझे सांत्वन करू लागली. आई, काळजी करू नकोस.
आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुझ्या मुलालाही काही त्रास होऊ शकतो, म्हणूनच तो आला नसावा. काही वेळ शांत झाल्यावर मी प्रियाकडे पाहिलं आणि निरागसपणे म्हणाले, बेटा, मी माझ्या मुलाला माझ्या आयुष्याचा शेवटचा आधार म्हणून सर्व काही दिले आणि आज मी एकटी आहे. कदाचित आईचे प्रेम समजणे इतके सोपे नाही. रात्र सरत होती आणि डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. प्रियाने पाण्याचा ग्लास माझ्या दिशेने वळवला आणि म्हणाली, आई, आता तुला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. आम्ही तुझ्यासोबत आहोत. तुला काही होणार नाही. वेळ निघून गेला आणि मी काही दिवस या घरात घालवले. प्रिया आणि तिचे पती मला त्यांच्या आईसारखे वागवायचे. त्याने माझी खूप काळजी घेतली. तिने मला माझा एकटेपणा विसरण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न केला. पण आईचे हृदय हे आईचे हृदय असते, नाही का? रोज सकाळी मला विमानतळावरचे ते दृश्य आठवायचे, जेव्हा माझा स्वतःचा मुलगा मला एकटा सोडून गेला होता. माझ्या मनात एक आशेचा दिवा जळत होता की कदाचित तो मला घ्यायला येईल. पण त्या आशा दिवसेदिवस क्षीण होत होत्या. एक दिवसानंतर प्रिया माझ्याकडे आली आणि म्हणाली, आई, आम्ही तुझ्या मुलाचा शोध घ्यावा असे तुला वाटते का? आपण हो म्हणालात तर आम्ही त्याला शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. हळूच होकार दिला आणि म्हणाले, हो बेटी, जर तुम्ही त्याला शोधले तर कदाचित माझ्या आत्म्याला शांती मिळेल. प्रियाच्या पतीने त्याच्या काही मित्रांशी बोलून स्वतःची चौकशी सुरू केली. काही दिवसांनी त्यांना कळले की माझा मुलगा दुसऱ्या शहरात गेला आहे आणि तिथल्या आयुष्यात वेगळं आहे. हे ऐकून माझ्या सर्व आशा पल्लवित झाल्या आणि मनावर खोलवर परिणाम झाल्यासारखं वाटलं. माझ्या मुलाची कोणतीही बातमी नसताना एके दिवशी मुकेश माझ्याजवळ बसला आणि म्हणाला, आई, तुला हे समजले पाहिजे की देवाने तुला दुसरा मुलगा दिला आहे. मी तितका श्रीमंत नाही, पण मी यासाठी नक्कीच पात्र आहे. मी माझ्या आईला चांगले जेवण, चांगले अन्न आणि विश्रांती देऊ शकतो. मी आणि माझी पत्नी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत. मला फक्त एक संधी द्या, मी ते सिद्ध करू शकतो. मुकेश म्हणाला, या जगात माझे कोणीही नाही. माझ्या पत्नीशिवाय मला माझी आई किंवा वडीलही नाहीत. ते मला लहानपणी सोडून अशा ठिकाणी गेलेत, तिथून ते परत येऊ शकत नाही. मी अनाथाचे जीवन जगले आहे. आज देवाने मला आई दिली आहे, म्हणून मला तिची सेवा करण्याची संधी द्या. मी माझे अश्रू पुसले आणि मनापासून देवाचे आभार मानले. मी म्हणाले, बेटा, त्या मुलाचे दुःख मी कधीच सोडू शकणार नाही, पण तू माझा मुलगा आहेस. मुकेश हसत हसत म्हणाला, आई, आज नंतर तुझ्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत. मला वचन दे की तू कधीही रडणार नाहीस. दरम्यान मुकेशची 2 मुलेही मला आजी आजी म्हणत माझ्याजवळ आली आणि त्याची पत्नी प्रियाही माझ्याजवळ येऊन बसली. प्रिया म्हणू लागली, आई, तू अगदी माझ्या आईसारखी आहेस आणि मी मनापासून तुझी सेवा करेन. मी त्या लोकांसोबत राहू लागले आणि काही दिवसानंतर माझे आयुष्य सामान्य रुटीनमध्ये परतले. मी त्यांच्यासाठी बाहेरून सल्ले घेत असे आणि घरातील काही छोटी छोटी कामे करून देत असे. तिने मला अनेकदा नकार दिला तरी मी गावची रहिवासी होते. कामाशिवाय मी जगू शकत नव्हते. तिने मला चांगले अन्न आणि कपडे दिले आणि मला तिच्या आईसारखे वागवले. एके दिवशी मी बाजारात गेले आणि भाजी घेतल्यावर माझ्याकडे 10 रुपये शिल्लक राहिले. तेवढ्यात माझी नजर एका लॉटरीवर पडली की 10 रुपयाची लॉटरी घ्या आणि करोडपती बना. मला वाटलं 10 रुपयाचं काय करायचं, म्हणून मी ते तिकीट विकत घेतले आणि ते लॉटरीचे तिकीट होते आणि मी ते माझ्या सुनेला प्रियाला दाखवले. ती म्हणू लागली, आई, तू आणलीस तर मी काही बोलणार नाही, तू ठेव. मग प्रत्येक वेळी माझ्याकडे काही पैसे शिल्लक असताना मी त्याच व्यक्तीकडून लॉटरी खरेदी करायचे. एके दिवशी भाजी विक्रेता म्हणाला, आई, आज लॉटरी लागली आहे, कृपया टीव्हीवर बघा, कदाचित तुमचा नंबर येईल. जेव्हा ते जाहीर होऊ लागले तेव्हा सर्वात मोठे बक्षीस माझे निघाले. मी तिथे गेले नाही किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही गेले नाही. जेव्हा माझ्या नावाची घोषणा झाली तेव्हा मला विश्वास बसत नव्हता की 10 करोड रुपयांची मालक झाली आहे. मला स्टेजवर बोलावण्यात आले आणि बक्षिसाची रक्कम घेण्यासाठी मी तिथे गेले. माझा मुलगा अक्षय हे सर्व टीव्हीवर पाहत होता. मला इतके पैसे मिळाल्याचे पाहून त्याने लगेच तिकीट काढले आणि परत आला. माझ्या घराच्या गेटपाशी पोचल्यावर त्याने गार्डला विचारले, हे राधिकाजींचे घर आहे का? गार्डने उत्तर दिले, होय, हे राधिकाजींचे घर आहे. माझा मुलगा म्हणाला, हे माझ्या आईचे घर आहे, मला आज जाऊ द्या. गार्डने उत्तर दिले, ती तुमची आई नाही, ती मुकेश साहेबांची आई आहे. तुमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. यावर अक्षयने जबरदस्तीने आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मी लॉनमध्ये उभी होते आणि जेव्हा मी त्याला माझ्याकडे येताना पाहिले तेव्हा माझे हृदय आनंदाने भरले होते. परंतु माझ्या मनात एक राग होता, ज्यामुळे मी त्याला मिठी मारू शकले नाही. अक्षयने खिशातून पिस्तूल काढले. माझ्या डोक्यावर पिस्तूल ठेवून तो मुकेशला सांगू लागला की या घरातील सर्व मालमत्ता माझ्या आईची आहे. मी वळून त्याच्याकडे बघितले आणि म्हणाले, अक्षय, देवाची भीती बाळग. तू मला भेटायला आला आहेस हे पाहून आज मला पश्चाताप होतोय. तू जन्माला येतास मी तुला मारले असते तर बरं झालं असतं. माझ्या आयुष्यात नसतास तर हे सगळं झालं नसतं. त्या अवस्थेत माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. हा माझा मुलगा होता, ज्याच्यासाठी मी माझे
संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले होते. मी मुकेशला म्हणाले, बेटा माझा काही संबंध नाही, पण तू माझ्या सर्वात जवळच आहेस, कारण तू मला कठीण प्रसंगी साथ दिलीस. तू हे कर, तुझ्याकडे जे काही आहे ते माझ्याकडे सोपव. दरम्यान माझी सून प्रिया, जी मुकेशची पत्नी होती, बाहेर आली आणि विचारले, हे काय आहे? अक्षयने त्याच्याकडे बंदूक दाखवली आणि इथेच गप्प बसायला सांगितले. आतली मुलं हे सगळं पाहत होती. मुकेशच्या मोठ्या मुलीने गुपचूप पोलिसांना फोन केला आणि काही क्षणातच पोलीस आमच्या घरी आले. मुकेशने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आई तू बरोबर केलेस. आपल्याला आपल्या जीवनात कठीण निर्णय घ्यावे लागतात, नाहीतर अत्याचारी आपल्याला नेहमीच कमकुवत समजतात. तू जे केलेस त्याचे मी नेहमीच समर्थन करीन. माझा विश्वास आणि माझ्या तत्वांना चिकटून मी एक कठीण निर्णय घेतला होता. रात्री सर्वजण झोपल्यावर मी देवपूजेला बसले आणि देवाला हात जोडून म्हणाले, माझ्या मुलाला सरळ मार्गावर ने. हे माझ्या देवाच्या शक्तीचे प्रतिफळ होते. तो मला भेटायला आला नव्हता, तर माझ्या संपत्तीसाठी आला होता, हे मला माहीत होतं. पोलिसांनी त्याला अटक केली आणि काही दिवसांनी मुकेशने त्याची सुटका केली. आज तो माझ्यासोबत राहतो. पण जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा त्याने मानसिक संतुलन गमावले होते, कारण त्याला आवडलेल्या मुलीने त्याची फसवणूक केली होती. अक्षयने आईला सोडून संपत्ती घेऊन तिच्यासोबत बाहेर जावे अशी अट मुलीने ठेवली होती. मात्र तिने त्याच्यासोबत बाहेर न जाता दुसऱ्याशी लग्न करून अक्षयला तुरुंगात पाठवले. हे सगळं वास्तव कळल्यावर मी त्याला माझ्या मिठीत घेतलं. आज मी एका मुलाची आई आहे, ज्याची सर्व समजूतदारता हरवली आहे, आणि मी आयुष्यभर मुकेशची ऋणी राहीन की त्याने मला कठीण प्रसंगी माझा आधार बनवून त्याची आई मानले आणि माझी सेवा केली. माझा विश्वास आहे की जे आपल्या आईवडिलांचे म्हातारपणी आधार बनतात त्यांना देव नेहमीच आशीर्वाद देतो, आणि जे आपल्या आईवडिलांचा आदर करत नाहीत, देव त्यांना या जगात नक्कीच शिक्षा देतो, जसे अक्षयसोबत घडलं. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.